नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आजच्या भागामध्ये आपण असे पाहतो, दामोदरला स्वप्न पडलेलं असतं की त्याच्या घरी 200 ते 400 लोक येणार आहेत व पांडुरंगसुद्धा येणार आहेत व तो तेवढे लोकांचं जेवण बनवणार आहे व तो सर्वांना सांगितलेला असतो की पांडुरंग येणार आहेत माझ्या घरी व 200 ते 400 लोकांचं मला जेवण बनवायचं आहे असे तो सर्वांना सांगितलेला असतो. सर्व लोक त्याच्या घरी आलेले असतात. त्याला सर्व लोक म्हणत असतात, असं कुठं असते वे आणि देव कधी घरी येतोय वे कोणाच्या असे म्हणतात. व दामोदर म्हणतो, मला माहीत आहे देव येणार आणि माझी श्रद्धा आहे, माझी भक्ती आहे, म्हणून मला माहीत आहे देव माझ्या घरी येणार. पण जेवण बनवण्यासाठी दामोदरकडं पैका नसतं. तो शेठजींकडून ऋण काढतो व घेतो व त्या पैशाचं तो जेवण बनवतो. शेठजी त्याला सांगितलेलं असतात, ह्या पैक्याचं तू काहीतरी कर, उगाच काहीतरी करत बसू नकोस. जेवण कशाला काय बनवत आहेस आणि देव कधी येतोय का कोणाच्या घरी, असे त्याला सर्व लोक समजावत असतात. नंतरून आपण पाहतो, तो दिवस येतो. दामोदर 200 ते 400 लोकांचं जेवण बनवलेलं असतो. तेथे गावकरी सर्व लोक येतात. दामोदरला विचारू लागतात, अरे देव कुठे आहे, अजून कसं काय आलेला नाही. दामोदर म्हणतो, येईलच, देव येईलच. नंतरून मामा तेथे येतात व ते पाहून सर्व लोक आश्चर्यचकित होतात व म्हणू लागतात, अरे मामा कसे काय इकडे आले. आणि दामोदर बोलला होता ते खरं झालं. मामा त्याला सांगू लागतात, अरे दामोदर, तू सांगितलं होतंस ना पांडुरंगला की घरी जेवण बनवणार आहे म्हणून, आणि पांडुरंगाने तुलासुद्धा सांगितलं होतं स्वप्नामध्ये की 200 ते 400 लोकांचं जेवण बनव आणि मी येणार आहे तुझ्या घरी, आणि पांडुरंगाने मला इकडं पाठवलं आहे बघ. हे ऐकून दामोदर खूप आनंदी होतो व म्हणतो, अहो मामा, तुम्हाला पांडुरंगाने इकडं पाठवलं आहे म्हटलं माझं नशीबच म्हणायचं की, आणि माझं खरं झालं जे काही स्वप्न पडलं होतं ते. मामा म्हणतात, होय, काही लोकांना पटत नव्हतं की तुझ्या घरी देव येणार आहे म्हणून, आणि हे भाग्य कोणालाही मिळत नसतं. तुझी पुण्य आहे म्हणून तुला हे झालं आहे बघ. दामोदर म्हणतो, अहो मामा, तुम्ही सांगितलं असतं तर मीच न्यायला आलो असतो की तुमच्याकडे. तर मामा म्हणतात, अरे तसं कसं, पांडुरंगाने मला इकडं पाठवलं तुझ्याकडे आणि समजा तयारी तुझी झाली आहे हे मला समजलं आहे, म्हणून मी इकडं आलो आहे बघ. हे ऐकून गावकरी म्हणू लागतात, अरे दामोदर न बोलला होता ते खरं झालं. आम्ही दामोदरला म्हणत होतो, काय बडबडत आहेस, काय बोलत आहेस. सर्व लोक त्याला असंच आम्ही म्हणत होतो, पण दामोदरला स्वप्न पडलेलं ते खरं झालं बघा. शेठजी बोलू लागतो, मामा, दामोदरचं खरं झालं बोलणं आणि त्यानं ऋण काढलेलं ते वाया गेलेलं नाही आणि देव घरी आले त्याच्या. तुम्ही आला म्हणजे देव आल्यागतच झालं. आणि मामा, तुम्ही काय आणि पांडुरंग काय दोन्ही एकच. मामा सांगू लागतात, अरे दामोदरचं खूप पुण्य आहे बघ, आणि आता त्याचं खूप संचित वाढतंय बघ आता. आणि कसं आहे, देव कोणाच्या स्वप्नात येत नाही आणि आला तर असं कधी सांगत नाही की मी घरी येणार आहे आणि जेवण बनव. आता साक्षात देव ह्याच्या घरी येऊन जेवणार आहे. त्या गावातील एक जण बोलू लागतो, अरे काय चाललं आहे दामोदर हे तुझं, पांडुरंग येणार होते आणि आता हे कोण आले आहेत आणि काय सांगत आहेस. हे तर गावगाव फिरणारे आहेत आणि हे आलेत, पांडुरंग कुठे आहेत. दामोदर बोलू लागतो, अरे मामा आलेत म्हणजे पांडुरंग आल्यासारखंच झालं. शेठजीची पत्नी बोलू लागते, अहो मी सांगितलं होतं ना तुम्हासने, दामोदर भाऊजी कधी खोटं बोलत नाहीत, त्यांचं खरं ठरलं बघा आणि देव घरी आले त्यांच्या. दामोदर सांगू लागतो, होय, आणि मामाने आता इकडं आलेत म्हणल्यावर पांडुरंग आल्यासारखंच झालं, आणि मला देवाने तसं सांगितलंसुद्धा होतं की मी येणार आहे म्हणून. मामा बोलू लागतात, दामोदर, तू कोणाचं काही ऐकलं नाहीस बघ. तुला पटलं तसं तू केलंस. तुझी श्रद्धा खूप आहे. सर्व गावाने तुला सांगितलं, तुला खोळ्यात काढलं. सर्व लोक म्हणू लागले, अरे देव कुठं येत असतोय काय स्वप्नात आणि काय सांगत आहेस.
तू कोणाचं एक ऐकलं नाहीस, तू स्वतःचं केलंस आणि तुझी श्रद्धा होती म्हणून तू हे सर्व केलंस बघ. आणि हीच तर खरी परीक्षा असते त्यात तू उत्तीर्ण झाला आहेस. दामोदरची पत्नी बोलू लागते, मामा ह्यांना जेव्हापासून स्वप्न पडलं होतं तेव्हापासून ते हेच विचार करत होते की कसं करायचं, काय करायचं, पैकं कुठून आणायचं आणि जेवण कसं बनवायचं, किराणा कसा भरायचा, धान्य कुठून येतील, हे सर्व तेच विचार करत होते बघा मामा. मामा म्हणतात, अगं पोरी, त्याच्या मागं तुझंसुद्धा हात आहे. तू जर त्याच्या आड गेली नसती तर हे समज झालंच नसतं. तुम्ही दोघांनी मिळून हे समज केलं आहे बघा. दामोदर सांगू लागतो, होय होय, समजा गावाने सांगितलं आहे मला, पण माझ्या पत्नीने मला साथ दिली की तुम्ही तुमचं श्रद्धा आहे तर तुम्ही जेवण बनवा, पांडुरंग येतील आपल्या घरी. नंतर आपण पाहतो सर्व लोक जेवायला बसतात. मामासुद्धा जेवण करून घेतात. दामोदर म्हणतो, मामा आणखीन काय होतं का सांगा. मामा म्हणतात, अरे तसं काय नाही, तू आधी जेवण घे बरं. सर्वांचं जेवण झालं आहे आता. मामा दामोदरला सांगू लागतात, हे बघ दामोदर, आता तुझं संचित खूप वाढलं आहे. दामोदर म्हणतो, मामा मला काय बी नको, मला फक्त पुढची पिढी कसं चालावं, चांगलं व्हावं त्यांचं, माझी हीच इच्छा आहे. मामा म्हणतात, अरे ते तर आता होणारच आहे, तू त्याची काळजी नको करूस. आणि आता तू विचार करू लागशील की आधी मी असं होतो का, तसे होतो का, असे तू पुढे राहशील बघ. दामोदर म्हणतो, मामा सर्व तुमचीच इच्छा, तुमचीच लीला, काय असेल ते सर्व तुमचंच, पण माझी काही बी इच्छा नाही बघा. पुढची पिढी फक्त चांगलं चालावं मला एवढंच आहे. आणि माझा एक पोरगा आहे, त्याचं पुढं चांगलं व्हावं एवढंच मला वाटतं आहे. मामा म्हणतात, अरे होईल चांगलं तुझं, तू काळजी नका करूस. इकडे शेठजी बोलत असतात, मामा दामोदरनं ऋण काढलं, त्यानं चांगलंच केलं आणि त्याचं चांगलंच झालं बघा आता. आणि त्याचा विश्वास खूप होता, श्रद्धा खूप होती व तो म्हणत होता की पांडुरंग त्याच्या घरी येईल, जेवण मला बनवायलाच पाहिजे. आणि त्यानं ते करूनसुद्धा दाखवलं बघा मामा. मामा पुढे दामोदरला बोलू लागतात, दामोदर तुझ्या पोराला 8 दिवस तळावर धाडून दे. दामोदर सांगू लागतो, होय मामा, 8 दिवस कशाला, महिनाभर घेऊन जावा त्याला चालेल. सर्व प्रसाद व्यवस्थित पार पडतं. सर्व लोक तिथून निघून जातात. नंतरून आपण पाहतो दामोदरची पत्नी दामोदरला बोलू लागते, अहो तुम्हाला स्वप्न पडलेलं हे खरं ठरलं आणि लोक बोलत होते की काय करत आहे, कशाला वागत आहे, असे सर्वांनी तुम्हाला बोलले, पण तुम्ही कोणाचं काही ऐकलं नाही. हे बरं केलं तुम्ही. दामोदर पण म्हणतो, माझ्या मागं तुझंसुद्धा हात होतं म्हणून झालं, तू आड आली नाहीस, हे दोघं आपण मिळून केलं आहे म्हणून हे समज झाले बघ. तेवढ्यात तिथे दिनकर येतो व तो म्हणू लागतो, आहे मी जेवलो नाही, मला आता जेवण दे, मला भुका लागल्या आहेत. तिथं गडबडीत माझं काही झालं नाही बघ जेवण. तर त्यांची आई बोलते, बरं बरं ठीक आहे, मी जेवण देते तुला. दामोदर त्याला विचारू लागतो, हे मला सांग, तुला मामांकडे जायचं आहे तळावर आणि तिथे जाऊन तुला सेवा करायची आहे बघ. दिनकर म्हणू लागतो, मला काय जमायचं नाही ते, आणि काय करायचं असतं तिथं. दामोदर सांगू लागतो, तिथे जायचं, सेवा करायचं, काय कामं पडले असतील तर ते करायचं, पाणी आणायचं, लोटायचं, हे सर्व करायचं. दिनकर म्हणतो, मला असले कामं काही जमायचे नाहीत बघ, मला शिकायचं आहे. दामोदर सांगू लागतो, अरे तुला तिथे मामाची सेवा करायची आहे, लोक येतील त्यांची सेवा करायची आहे, तळावर जे काही काम पडेल ते करायचं आहे, आणि तुला काय पाहिजे. दिनकर म्हणतो, बा मला हे काय असलं जमायचं नाही बघ, मी काय करणार नाही ते, असे तो बोलतो व तिथून निघून जातो. दामोदरला प्रश्न पडतं, हे असं का करत आहे, याला तरी पाठवायलाच पाहिजे. पुढे आपण पाहतो दत्तू मामासने विचारत असतो, मामा दामोदरला पांडुरंग स्वप्नात आले म्हणल्यावर त्याचं पण नशीबच म्हणायचं की. मामा म्हणतात, अरे होय, पांडुरंग असं तसं कोणाच्या स्वप्नात येत नाहीत आणि त्याचं ते नशीबच आहे आणि त्याची पुण्याई आहे म्हणून ते आले आहेत बघ. आणि आता तर त्याचा खूपच संचित वाढला आहे
आता त्याचं सर्व चांगलंच होणार आहे. आणि त्याची श्रद्धा एवढी होती की त्यानं कोणाचं सुद्धा ऐकलं नाही. त्याच्याकडं पैकं नसतानासुद्धा त्यानं ऋण काढून जेवण बनवलं. ह्याला म्हणतात भक्ती, ह्याला म्हणतात श्रद्धा. व त्याला त्याच्या बायकोनंसुद्धा साथ दिली, नाहीतर हे काम झालं नसतं बघ. त्याची बायको आड गेली नाही, त्याला मदत केली आणि बोलली की तुम्ही जे कराल ते खरं, आणि पांडुरंग आले आहेत म्हटल्यावर आपण जेवण बनवूया आणि ते आपल्या घरी येतील, असे त्या दोघांनी वाटू लागलं. आणि आता त्यांचं चांगलंच होणार आहे बघ. इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद फ्रेंड्स.